माझी आपणा सर्वांना विनंती आहे, म्हणजे आज माझा विधानसभेमध्ये एक लक्षवेधी आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आर्टिफिशियल पनीर, सिंथेटिक पनीर असं विकलं जातंय आणि ॲक्च्युअलमध्ये आर्टिफिशियल पनीर बनवायची कोणतीही शासनाकडनं परवानगी नाही आहे. मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने चीज अॅनोलॉग असा एक पदार्थ बनवायची परवानगी दिलेली आहे आणि या पदार्थाचा गैरवापर करून तुम्हा आम्हाच्या जे रोजचं अन्न आहे या अन्नामध्ये आर्टिफिशियल पनीर येतं. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पाहिलं गेलं तर त्याच्यामध्ये दूध नाहीये. म्हणजे यातलं कोणीही फरक सांगू शकत नाही. मी हे दोन्ही पनीर तुमच्या ताब्यात देतो. मी तर अध्यक्षांना हे पनीर पोच करायला आणलेले आहे की याच्यामधला तुम्ही मला फरक ओळखून दाखवा. आज आपण जे काही पनीर खातो त्यातलं जवळजवळ 70 ते 75% पनीर हे आर्टिफिशियल पनीर आहे असं मला अनेकांनी तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. दुर्दैव असं आहे की केंद्र सरकारने सर्वसामान्यांना खाद्यपदार्थ सहज उपलब्ध व्हावेत म्हणून चीज अॅनोलॉग असा एक पदार्थ मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केला. चीज अॅनोलॉग बनण्यासाठी व्हेजिटेबल फॅटचा वापर केला जातो आणि जी मिल्क पावडर आहे ज्याच्यामध्ये SNF असतं, या मिल्क पावडर त्यानंतर पाम ऑइल म्हणजे सॅच्युरेटेड पाम ऑइल म्हणजे व्हेजिटेबल फॅट वापरायची खरं तर परवानगी आहे, पण दुर्दैवाने सगळ्यात स्वस्तातला व्हेजिटेबल फॅटचा सोर्स म्हणजे सॅच्युरेटेड पाम ऑइल हे वापरलं जातं. मला भीती एका गोष्टीची वाटते की येणाऱ्या काळामध्ये जसं मध्ये आपण पाहिलं होतं की तिरुपतीच्या प्रसादामध्ये त्या ठिकाणी बीफ टॅलो किंवा पोर्क लाड हे सापडलं होतं, ही सुद्धा वेळ तुमच्या माझ्या पनीरमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आत्ता आपण जे पनीरचे तुकडे खातो हे पनीरचे तुकडे नसून म्हणजे आमचे बरेचसे हेल्थ कॉन्शियस मित्र आहेत, म्हणजे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला नवल वाटतं. काही वर्षापासून मी तर पनीर खाणं बंद केलेलं आहे. म्हणजे मला त्यांच्याकडे बघून नवल वाटतं की ते उत्तम प्रोटीन सोर्स म्हणून ते पनीर खातात, पण दुर्दैवाने तो पनीरचा पीस हा काही प्रोटीन सोर्स नसून तो जर चीज अॅनोलॉग असेल तो ते तेलाचा गोळा आहे. तुमच्या हातामध्ये तेलाचा गोळा असतो. आता उद्या परवा होळीचा सण आहे आणि होळीच्या अनेक पार्टीज आपण पाहतो होतात आणि अशा ठिकाणी केटरिंग्स केले जातात किंवा सहज जर खायचे कोणते पदार्थ असतील तर आमचे शाकाहारी मित्र हे पनीर टिक्का, पनीर रोल, पनीर बिर्याणी खातात. मला यांना खरंच आपल्या मार्फत सावध करायचं आहे की तुम्ही खात असणारं पनीर हे नक्की पनीर आहे का. दुर्दैवाने याला टेस्ट करायला घरी जर आपल्याला तपासायचं म्हणलं तर कोणतीही त्या ठिकाणी सोय नाही. अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियावरती मी पाहिलं की काही ठिकाणी आयोडीन टाकून टेस्ट केलं जातं, पण आयोडीनची टेस्ट ही फक्त अॅनोलॉग चीजमधलं स्टार्च शोधण्यासाठी आहे. पण अॅनोलॉग चीजमध्ये जर स्टार्च नसेल तर हे आम्ही ओळखू शकत नाही. मी माझा 10 तारखेला विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न लागला होता आणि माझा प्रश्न स्वीकृत झाल्यानंतर FDAने महाराष्ट्रामध्ये घाई गडबडीमध्ये छापेमारी सुरू केली. पुण्यामध्ये छापेमारी झाली, चंद्रपूरमध्ये छापेमारी झाली आणि त्या ठिकाणी आर्टिफिशियल पनीर हे सापडलेलं आहे. आणि मी खात्री देऊन सांगतो की ज्या ज्या ठिकाणी छापेमारी होईल त्या ठिकाणी आर्टिफिशियल